मोठी बातमी समोर येते। पुण्यात अटक केलेल्या संशयित दहशतवादी प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। आरोपी जुबेर हंगरगेकरच्या आता मोबाईलमध्ये पाकिस्तानी क्रमांक सापडलेला आहे। आरोपी जुबेर वापरत असलेला जुना मोबाईल घरातून जप्त करण्यात आला होता। पोलिसांनी आरोपीच्या संपर्कातील 18 जणांचे जबाब नोंदवले आहेत। कुर्ल्याहून बेंगलोर एक्सप्रेसने निघालेल्या जुबेर हंगरगेकर याला आता दहशतवादी विरोधी पथकाने गेल्या 8 दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं होतं। त्याच्या मोबाईलमध्ये आता पाकिस्तानी नंबर सापडलेले आहेत। पोलिसांकडून आता अधिक तपास केला जात आहे। या प्रकरणी आता आरोपीच्या संपर्कातील 18 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, खरं तर जुबेर हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे आणि तो आता गेल्या काही वर्षापासून पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये राहायला होता। ज्यावेळेस त्याला कुर्ला बेंगलोर एक्सप्रेस मधून दहशतवादी विरोधी पथकानं ताब्यात घेतलं, त्याच्याकडे आक्षेपार्ह सगळं साहित्य जे होतं ते पोलिसांना आढळलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोंढवासह शहरातील 18 ठिकाणी जे आहे ते दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी करत अनेक महत्वाची कागदपत्र डॉक्युमेंट जप्त केली होते आणि आता जुबेर हंगरगेकर हा जो दहशतवादी आहे संशयित त्याच्या मोबाईल मधून जो आहे तो पाकिस्तान आणि इतर देशातील काही संशयास्पद जे आहेत ते मोबाईल संपर्क क्रमांक आढळलेले दहशतवादी विरोधी पथकांना आढळलेले आहेत। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता दहशतवाद विरोधी पथकांना महत्वाचा दुवा सापडला म्हणावा लागेल, कारण पाकिस्तान हा आपला शत्रू राष्ट्र आहे आणि या शत्रू राष्ट्रातील काही पाकिस्तानी जे आहे त्याच्या संपर्कात असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। एकंदरीत जुबेर हंगरगेकर हा जो IT इंजिनियर आहे, महिन्याला त्याला साधारण 2 लाख रुपयापेक्षा अधिकचा पगार जो आहे तो मिळत होता, तरी सुद्धा हा देशविरोधी कारवाई करत असल्याचा संशय दहशतवाद विरोधी पथकांना होता आणि या सगळ्या संशयानं दहशतवाद विरोधी पथकाने एक मोठी मोहीम राबवली होती आणि या सगळ्या मोहिमेमधून जुबेर हंगरगेकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन आता चौकशी सुरू केलेली आहे। नीलम जी, धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।